नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। खरं तर निवडणुकीचं मैदान अगदी जवळ तोंडावरती आलेलं आहे आणि यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर या सर्व धावपळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा साळुंखे पाटील असतील, त्याचबरोबर शहाजी बापू पाटील असतील, या पक्षातून या पक्षामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रीग सुद्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जो जवळा जिल्हा परिषद गट आहे आणि या जवळा जिल्हा परिषद गटातील उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील खरं तर या निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर जे जवळा गाव आहे, या जवळा गावाला जोडलेल्या ज्या काही वाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने भोपसेवाडी असेल, तरंगेवाडी असेल, बुरंगेवाडी असेल, आगलावाडी अशा जे काही महत्त्वाच्या वाड्या आहेत आणि खऱ्या अर्थानं दीपक आबांना लीड मिळणारा जो जवळा गट आहे, तर यातील काही नागरिकांना कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये कुणाला जास्त मताधिक्य मिळेल, कुणाची हवा या गटामध्ये आहे, ह्या खरं तर गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आज आपण भोपसेवाडी या ठिकाणी आलेलो आहे। तर माझ्यासोबत बरेच काही ग्रामस्थ त्याचबरोबर नागरिक सुद्धा माझ्यासोबत आहेत। तर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी वारं कोणाच्या बाजूने जास्त आहे। तर दादा प्रथमतः नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। भारत मळगे। भारत मळगे। हां. बरं, सध्या निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण आहे हे तर माहिती आहे का? होय, कोण कोण आहेत? आबा हाय, शहाजी बापू हाय, बरं. बाबासाहेब हाय। मग आता पाठिंबाच्या वेळेस दीपक आबा आणि बापू दोघजण एकत्र निवडणुकीच्या रिंगणात होते किंवा मैदानात होते। आता दोघांमध्ये फूट झाली, ह्याच्यामुळे कुठेतरी मतामध्ये विभागणी होईल किंवा निवडणुकीमध्ये पारडं जड कुणाचं काय वाटतंय तुम्हाला? पारडं जड आबा जाईल ना। आबा शहाजी बापू आबामुळे निवडून आलेला आहे। बरं, हा, मग आता बापू पण रिंगणात आहे, मग काय वाटतंय बापू निवडून येतील? बापू ना आबा निवडून येतील। कशामुळे वाटतंय आबा निवडून? कशामुळे बापू ह्याच्यामुळे झाला, आबामुळेच बापू आला निवडून। बरं, मग आता शेकाप सुद्धा एका बाजूला खरं तर 55 वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती, पाठिंबाच्या वेळेस त्यांची सत्ता अगदी निसटत्या मतामध्ये गेली होती। मग आता काय वाटतंय? 25 वर्ष आबाने त्यांना पाठिंबा दिलता म्हणताना शका पक्ष निवडून आलता। बरं, मग आता ते म्हणतात की आम्ही आबांना विधान परिषदेवर सुद्धा वेगवेगळ्या भाषणामध्ये सांगतात, विधान परिषद दिली, जे मालताईंना अध्यक्षपद दिलं, ह्या गोष्टी कशा प्रामुख्याने दिली? तिने दिलं नाही, पवार साहेबांनी दिली, त्यांचं काय संबंध नाही, बरं, पवार साहेबांनी दिलेला आहे। मग आता तुमच्या भोपसेवाडीमध्ये कुणाचं वाटतंय, हवा कोणाची आहे? हवा आबाच जाईल। आबाजी? होय मग लीड मिळेल वाटतंय का? होय, बरं, 100% मिळेलीच ना? होय। बरं, असेच काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत। काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? काय 100% दीपक आबा आमदार आहेत। आमदार का बरं आबा आमदार होतील वाटतंय? कारण का जनतेची कामं केली त्या आबाने बरं. तेवढी। काय काय वाटतंय काम करताना? काय सगळ्याच कोणाचे कसलेही आडे अडचणी असू द्या, तिथे गेले की 100% काम होते, हे फिक्स आहे। मग बापून निधी वगैरे तुम्हाला काय दिला नाही का? बापूचा काही संबंधच नाही इकडं। नाही नाही. बरं, बाबासाहेब पण एका बाजूला उभा राहिले, असू द्या की काय विषय नाही, 100% दीपक आबा आमदार आहेत, एवढं पण सांगू शकतो। 55 वर्ष तिकडे त्यांनी सत्ता गाजवली, आता त्यांची नातू रिंगणात आहेत, त्याचबरोबर ती म्हणतात की आमच्या पाठीमागे समाज सुद्धा मोठा आहे। काय वाटतंय? उद्या नातूचा पोरगा बी येईल, बरं, मग त्यांना जनतेने सगळ्यांना त्यांनाच मतदान करायचं का? बरं, असं काय दुसरं नेतं नाहीत का तालुक्यात? बरं, आहेत ना तालुक्यात दुसरं बी नेतं, हां हां, मग त्या तालुक्यात नेत्यांनी त्यांचंच बघत बसायचं का? मग आता त्यामुळे तुम्हाला वाटतंय का दीपक आबा येतील? 100% दीपक आबा आमदार आहेत। मग बाबासाहेबांमध्ये कुठं बघितलं तर तरुणामध्ये क्रेज पण बाबासाहेबाबद्दल निर्माण झाली आपल्या भागात। असू दे की असू दे, काही अडचण नाही, जे त्याचं राजकारण वेगवेगळं असतं, जे बरं. त्याची जनता वेगवेगळी आहे, त्यामुळे काय अडचण नाही। 100% दीपक आबा आमदार आहेत यावेळेस, यावेळेला एवढं होतील? 100% बरं. तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कोण वाढेल? नाही नाही, असू दे, काय वाटतंय? काय वाटतंय कोणाचं पारडं जड वाटतंय? दीपक आबांचं पारडं जड. का जड वाटतंय? कामच तेवढं त्यांचं आहे. कामित आहे? हो. मग आता बापू आहेत, आबा पण एका बाजूला आहेत, हो. बापू आणि बाबासाहेब सुद्धा एका बाजूला आहेत। हो. एका बाजूला सेपरेटच आहे. म्हणजे एका बाजूला बापू आहेत, एका हो. बाजूला बाबासाहेब आहेत, एका हो. बाजूला दीपक आबा आहे। हो. मग तुम्ही म्हणला की दीपक आबांचं पारडं जड वाटतंय, हो. मग बापूचं आणि बाबासाहेबांचं का दीपक घसरलं आबाची वाटतंय? काम करण्याची शैलीच वेगळी आहे. बर, काम ही पेंडिंग नसतंय, कोणत्याही कामाला गेलं तर पेंडिंग ठेवत नाही. बरं. फोन केला काम हो अवघड न हो, बरं. पण जागेवर निर्णय. मग शहाजी बापूंचं काम नाही का चांगलं? शहाजीबापूंचं काम नाही चाललं. का वाटतंय तुम्हाला चांगलं नाही? शहाजीबापूच कशाच काय आता पुढचं लय सांगायला लावणे. बर, हा, नाही पण का चांगलं वाटत नाही? टक्केवारी ही सगळी जनता सांगते, आम्ही कशा बरं. सांगायला लागते. बर, आणि बाबासाहेब पण रिंगणात आहेत, म्हणतात की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती खरं तर ही निवडणूक आम्ही लढवतोय। बरोबर आहे, त्यांना मी संधी देण्याबद्दल काय अडचण नाही, बर, पण आबाने 25 वर्ष सहकार्य केलंय, त्यामुळे आबाला एक वर चान्स द्यायला पाहिजे. मग आता दिलं त्यानंतर नाही त्यांना त्यांनी. पण दिला नाही त्यांनी, ते बरं. त्यांचा दोष आहे. मग आता ह्याच्यामध्ये बाजी कोण मारेल वाटतं? दीपक आबा मारणार, दीपक आबाच मारणार? 100% मारणार. बर, हां. मग बाबासाहेब म्हणतील की आमच्या मागं जो आमचा समाज आहे तो सुद्धा किंवा कुठेतरी थोडंसं ह्याचं सुद्धा राजकारण होताना आपल्याला तालुक्यात बघायला मिळते। काय वाटते मग मग ह्याबद्दल? आम्ही समाजाने आम्ही धनगरच आहे, मग आम्ही दीपक आबाच्याच माग आहे ना, सगळा समाज त्यांच्या मागे असं काय होते का? बर, बाकीचा समाज आज आरेवाडीत किती लोकसंख्या होती, बर, निवळ धनगरच होते ना. बर.
त्यावेळेला सगळे धनगर तिथं आलतेच. मग आबाच्या मागे नाही त्याच कसं म्हणतात. मग त्यावर पण पुन्हा सोशल मीडियावरती कुठेतरी चर्चा झाली की जो धनगर समाज आरेवाडीमध्ये गोळा झाला तो पूर्णपणे आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नाही. मग ह्या गोष्टीवर कसं बघता? नाही नाही चुकीच आहे. बर. हो 100% समाज हा धनगर समाज सुद्धा आबाच्या मागे आहे. हो बर. बाबासाहेबांना देण्याबद्दल दुमत नाही, बर. पण बाबासाहेबांनी एवढ्याभर सहकार्य दीपक आबांना करायला पाहिजे होतं. बर. कुठल्या वेळेला त्यांना घेतलं तर काय आबांनी तर किती वर्ष यांची सेवा करायची, बर. बापूला मदत करायची, बाबासाहेबांना मदत करायची, बर. मग आबाला यांनी थोडीफार मदत करायला पाहिजे. बर. म्हणजे समाजावर नुसतं चालणार नाही. आता भोपशेवाडीमध्ये पुन्हाच पारडं जड आहे दीपक आबांचं पारडं जड आहे. बर. हो. तर तुम्हाला काय वाटते नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणुकीच्या चुरशीमध्ये बाजी मारेल कोण वाटते? आता कसं आहे, आता तुम्ही समाज म्हणताय, पण आमचा लोणारी समाज हा. 3 नंबरला आहे सांगोला तालुक्यात. बर. जिकडे लोणारी समाज झुकल हा. तिकडला आमदार होता आणि मा- 100% दीपक आबाच्या मागे लोणारी समाज यावेळेला पूर्णपणे ताकदीनं उभा आहे. लोणारी समाज. लोणारी समाज आणि ते लोणारी समाज जिकडे मतदान करेल हा. ते आमदार आहे. मग आता बापूंनी लोणारी समाजाचं बघितलं तर बापूने फसवलं लोणारी समाजाला आता. काय फसवलं? काय कामच केली नाहीत लोकांची. लोणारी समाजाच्या जीवावर तर निवडून आला तो. मग 5,500 कोटीचा निधी आणली म्हणते बापू. बंगला बांधायला आणलाय त्यानं. काय माहिती तुला जनतेसाठी कुठं आणलाय बर. त्यानं? बंगला बांधायला आणलाय. मग आता तालुक्यामध्ये म्हणतात की आम्ही विकास भरपूर केला आणि अजून पण विकासा मुद्द्यावर विकास बोलतोय केलाय, बापू. आता धरून उभा करायला लागतो त्याला. बर. ही विकास त्याचा. बर. माझा एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब देशमुख पण आहे. ते पण- बाबासाहेबचं आता 1.5 वर्षात मतदानाला लावावं लागले. त्याचा विकास काय आहे? त्याचं मतदानाला नाव नव्हतं बर. आणि त्यानं काय विकास केलाय? मग आता ते म्हणते की आम्ही विकास कशाला म्हणावं? गोरगरिबाचा, जनतेचं कुठं अडचणी, कुठल्या शेतकऱ्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, तुमचं पाण्याचा प्रश्न, त्यातला एक प्रश्न तर बाबासाहेबाला माहिती आहे का? मग माहित नाही मग मला. विकास कसा म्हणताय तुम्ही? बर. आज जवळ तलावात पाणी ऐन उन्हाळ्यात आबाने आणलं. बर. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मग शेकापवाले म्हणतात की ऋषीतुल्य नेतृत्व आपण खरं तर- शेकापवाल्यानं आबाने 25 वर्ष साथ दिली म्हणून शेकाप वर्ष आता टिकलं 55 वर्ष. बर. शेकापचं तर काय राहिलं होतं? पण गणपताबानी पाण्यासाठी खरं तर संघर्ष केला असं फक्त पाणी परिषदा घेतल्या, पाणी आणलं नाही. आणलं नाही. मग फक्त कोणी आणलं 5 पाणी? वर्षात एकदा पाणी परिषद घेतलं की झालं. मग पाणी कोणी आणलं आबाने. बर. ज्या वेळेला जलसंपदा मंत्री आपले जयंत पाटील. जयंत पाटील होते त्यावेळेला आम्ही स्वतः, मग आमच्या सह्यात माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे, बर. आमची 4 वाड्या कुठल्याच योजनेत नव्हत्या. बर. त्या आबाने प्रस्ताव देऊन सगळ्या वाड्यांच्या व ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच वाडीच्या सह्या घेऊन प्रस्ताव देऊन मग 4 वाड्या मंजूर करून त्या योजनेत घातलेत. तेव्हा ही मंजूर झाली. मग आता बापू सुद्धा म्हणतात की खरं तर त्यांच्या नावाच्या समोरच आता पाणीदार आमदार म्हणून खरं तर त्यांचे नाव सांगोल्यामध्ये घेतलं जात आहे. मग बापून पाणीदार आमदार नाही, खाणेदार आमदार आहे ते. टक्केवारीच आमदार आहे बर. ते. पाणीदार नव्हती. मग तालुक्याला वेगळे वळण लावले म्हणायचं. वेगळं वळण म्हणजे काय? आता ती सगळी त्याच्या आहे ते आता टक्केवारी त्याकडे घेणार इलेक्शनला लोक घेतलेली माघारी. बर. पण ती दुसरं- म्हणते की मी निवडून येतोय आता पण सध्या म्हणते. आता ती जागेवरच बसणार आहे ती. बर. हालत सुद्धा नाही ती. बर. मग आबा निवडून येण्यासाठी किंवा आबा खऱ्या अर्थानं काम करण्याची पद्धत तुम्हाला काय कशी आवडते त्यांची? कुठल्याही गोष्टीला गेलं की काम झालं पाहिजे. तुमचा एक कुठल्याही प्रकारचा असू दे, बर. फोन केला की काम झालं पाहिजे. बर. मग आबा करतेत. करते त्यांचं काय आम्ही सुद्धा करतो ना. आबांचं कार्यकर्ते सगळे काम करते. बर. कुठल्या अडचणी आमच्या वाडी वस्तीवरच्या असू द्या, जे गोरगरिबाच्या, आमच्या पद्धतीने आम्ही होईल तेवढं करतो. आबापर्यंत सुद्धा जाऊ देत नाही, तरी सुद्धा आम्ही सॉल्व इकडे होते मग काम. आता तुमच्या वाडीतनं तुम्ही आबांसाठी लीड देण्यासाठी काय करणार या भोपशी वाडीतनं? लीड आहेच, द्यायचा आहे. प्रश्न येत आहे. अगोदरच लीड आहे. आहेच. हा. बर बर बर. तर पहिलं lead. आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत. तुम्हाला काय वाटतंय दादा? कोण वाटतंय काय कोण वाटतंय निवडून येईल? दीपक आबा साळुंके पाटील येणार निवडून 100% येणार. येणार. बर. मग कारण गेली 25-30 वर्ष त्यांचं कार्य चांगलं आहे बर या भागात. बर बर बर. हा, लोकांची सेवा करणं, हा. लोकांच्या अडचणीला धावून जाणं, बर. लोकांचं एखादं लग्न कार्य असू दे तिथं पत्रिका दिल्यानंतर ते लग्नात हजर असते ते. हा. त्यांची समाजसेवा चांगली आहे. बर. आबांनी कामं काय केली या भागामध्ये तुमच्यासाठी? आपण काय बी गोरगरीब अडचण असू दे, रेशन कार्ड असू द्या किंवा तहसील कार्यालयातलं काम असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, बर. हे काय सातत्य वाड्या तक्रार गेल्यानंतर त्याचं निरसन केलं जातं. बर. हां. म्हणजे आवाज काम चांगला आहे ह्या भागामध्ये. तुम्हाला काय दादा वाटतंय ह्या निवडणुकीत कोण बाजी मारेल किंवा काय वाटतंय? दीपकराव साळुंके पाटील बाजी मारणार. मारणार. आता गमच्या सुद्धा तुम्ही टाकलाय त्या ठिकाणी ही सुद्धा लावलाय, वय सुद्धा जास्त झाली. यापूर्वी कोणाला मतदान करत होता? आतापर्यंत आम्हाला दीपकराव साळुंके पाटील सांगत होते तिकडे आबा असेल सांगेल तिकडे मतदान करत होता. करत होता. मागच्या वेळेस शाहजी बापूला केलं. हो केले की आम्ही. बर. आबांनी सांगितलं आतापर्यंत 40 वर्ष 45 वर्ष गणपतरावला सांगितलं होतं करा म्हणून. बर. तर आम्ही गणपतरावला मतदान करत होतो, न स्वार्थी करत होतो. बर. आम्ही एक कुठला 4 कोणी आम्ही आज तागायत एवढं इलेक्शन झाले. आबांनी ज्या वेळेला सांगितलं, दीपक पाटलानं सांगितलं की बाबांनो मतदान
गणपतरावला करा. आमच्यातली बुपशेवाडी हा गणपतरावला मतदान करत होती. बर. आता आबांनी सांगितलं गेल्या 5 वर्षात शहाजीबापाला मतदान करा. शहाजी पण आता आबांना कुठेतरी डावलून स्वतः पण उभा राहिले आता काय होईल आबावर वाटतं करत बापूचं? तसा असा 40-45 वर्ष आबावर अन्याय झालाय. बर. आबांनी ही निवडणूक जर मागल्या 10 वर्षात 15 वर्षात निवडली असती तर आबाला ह्याच्यापेक्षा जास्त पदं मिळाली असती आणि आबा लई मोठं झालं असतं. झालं. पण आबांनी थोरल्या मोठ्यांनी सांगितलेलं होतं की बाबा त्यांच्या काकीने कोणी आईवडिलांनी सांगितले की का एवढ्यावर दीपक माघार घ्या. पवारसाहेबांनी सांगितले दीपक तुम्ही माघारी घ्या. पवारसाहेबांनी सांगितले दीपकनं माघारी घेतलं. आबांनी माघारी घेतलं. तुम्हाला असं काय राजकारण वाटतंय झालं. दादा? तुम्हाला काय वाटतंय? आबासारखा नेताच नाही तालुक्यात आता का सध्या. वाटतंय तालुक्यात का तर दादा? ती कामं तशी आहेत. कुठला पक्षाचा म्हणला नाही, हा. कुठल्या वाडीतला माणूस पुढारी आण म्हणला नाही बर. आणि स्वतः येईल त्याचं काम करत होता आबा. दुसरं नेतं पुढारी आण म्हणते ते. अहो आता काय तुम्हाला सांगायचं आहे, आमदार साहेब होते एवढं. हा, तुमची कुठल्या वाडीत आहे? बोपशेवाडीत आहे. बर. त्या आता आंबेडकरला घेऊन या. आमदार साहेब म्हणजे कोण? गणपतराव हा, देशमुख. हा, हम्म. हा, हा. नाही त्याचं काय नाही, बरोबर आहे ते. बर. मी गेलतो ना, बर. स्वतः गेलतो. पण तुम्हाला काय म्हणले? मग काय त्या म्हणले? टायमाला काय म्हणले, आता आंबेडकरला घेऊन या, तुमचं काय असेल ते आम्ही बघू. तुमचा पुढारी घेऊन आणल्याशिवाय आम्ही काय काम करत नाही. बर बर तसं आमच्या आबागड कुठला पुढारी लागत नाही, काय नाही. सामान्य माणूस जाऊ द्या, त्याचं काम होतंय. होणार म्हणजे निमेरास्त जावा तुम्ही, बर. कामच करणारा असा आबा आहे आमचा. मग आता सगळ्यांनी आबाला फसवले. मग आता ह्या वेळेला काय वसुली म्हणून तर आबा आता रिंगणात उतरलेत. बर म्हणून तर आता ढिलं पडाय नाही म्हणून सांगितले आबाला. आम्ही म्हणतोय बर काय होते होऊ द्या, बर बर पण एकदा आपल्या आमदार होऊन दावायचे ह्यांना. दाखवायचं. दावायचंच. बर. मग आमचा विषय आहे. आमच्या लोणार समाजाचा आम्ही तर आमच्या लोणार समाजाचा पूर्ण पाठिंबा आमच्या तालुक्यातला बर बर तुम्हाला आज सांगतो आम्ही. बर. हा, मग आता बघितलं तर एका बाजूला गणपत आबांचा नातोबर रिंगणात उतरलाय. मग काय काय? बरोबर आहे. सध्याला ते कसा आहे, माणूस सामान्य आहे. त्यानं कुठलं काय काम केलेलं नाही, कोणाबी जाऊन पोचलेलं नाही, बर. काय नाही. आता सध्याला पोचतोय, हा. पण ते काम होतंय का? होत नाही. बर. का तर तेवढा बोजा पडतो का मोठ्या माणसावर? नाही पडत. कुठल्या अधिकाऱ्याला बोजा पडत नाही. तसं आपण कामं केली ती सगळ्या संग वागलाय. 25 वर्ष त्यांना साथ दिली, बापूला साथ दिली. सगळ्यांनी आबाला झोका द्यायला चालू केले. त्यामुळं आबा आता निर्णय घेऊन सगळ्याचा स्वतः उभा राहिलेला आहे. तर आबाला आम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. मग आता तुम्ही सांगितलं की मी लोणारी समाजाचा आहे, परंतु हो. बापूंनी तुम्हाला लोणारीच महामंडळ अहो परवा दिलं. बापूला सुद्धा विचारा का पण 192 पट्ट्यान दिले. ह्या बोपशेवाडीत कोण नव्हता एजंट, त्याला एजंट होतो म्हणून ती 192 आलेला आहे. बापूला कवा पण विचारा, बापू इतकी मिठी मारतं मला. बर बर हा, आपण तसं काम केलेलं आहे त्याचं. बर. आपण कट्टर माणूस आहे. आम्ही लोणारी जात असे एकदा वचन दिलं तर मागे घेत नाही. मग बापू ऐकत मी नाही तर वाटतंय. चालतंय. बापू ऐकत नाही वाटतंय. बापू आता मागे पडला. तुम्ही 3 नंबरला राहणार. राहणार. हा, हे दोघांच खायचे आता. बर. बाबासाहेब आणि दीपक आबा मध्येच खायचे आहे. तुम्हाला असं बघा तुम्ही, आम्ही सांगतो म्हणजे खरंच होणार आहे. बापू महा का पडलेत काय वाटतं? का पडले तर बापून कुठं आमच्या ह्या जवळ्या गावात तर कधी येऊन बाबा आमदार झालाय म्हणून कधी काय कमी आहे, कुठं पाणी आहे, कुठं नाही, कधी सुद्धा त्यानं पाणी परीक्षा घेतली नाही. बर कधीच काम होतं. ही 4 वाड्या नव्हत्या आमच्या पाणी परिषदेमध्ये, बर बर ती सुद्धा बघितलं नाही. बर. मग हे आमचा आबाच बघतो. सगळं. हा, मग बर. त्यासाठी आबालाच आम्ही मतदान करणार आहे. आता तुमच्या वाड्यातनं लीड कुणाला द्यायचं काय कशा पद्धतीची आता बघा, जे आम्ही म्हणतोय आम्ही आबाला लीड देणार आहे, ते बाबासाहेबजी म्हणते ते आम्ही लीड देणार आहे. बघूया उद्या आमचं. हा, ते विचार केलं बघा, तोवर काय करणार आहे. जे त्याला अभिमान आहे आम्ही ते म्हणणार नाही. तर जे त्या अभिमानाला काय होईल ते होईल. आपलं काम आहे कसुरीत जेवढं काम करणार आहे बघा, रक्ताचं पाणी करून. हा, आमचं मत हे. तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते या ठिकाणी होते, अजून काही कार्यकर्ते आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं आबा बापू आणि बाबासाहेबांमध्ये कोण निवडून येईल काय वाटतंय? आबा बापूंचं कसं आहे आणि बाबासाहेबचं कसं आहे, गणपतराव देशमुख साहेबापासून सुरुवात, आबापासून सुरुवात आमच्या विधानसभेच्या राजकारणाची होत असते पहिल्यापासून. बर. आबांनी सांगितल्यामुळं आम्ही गणपतराव देशमुख साहेबांना 25-30 वर्ष आम्ही मतदान केलं. आबांनी सांगितल्यामुळे. आबांनी सांगितल्यामुळं. आणि आमच्या समाजाचे बी ते आहेत. कुठल्या समाजाचे? धनगर समाजाचे. बर. कोण आहेत? गणपत आबा. गणपत आबा. हां. आणि मी कार्यकर्ता दीपक आबाला. बर. मग त्यांनी सांगितल्यामुळं बी आणि समाजाची बी ही अभिमान 2 बाजू धरून आम्ही गणपत आबांना मतदान केलं. बर. त्याच्यानंतर शहाजीबापूंना बी करायला लावलं आम्हाला. बरोबर, हां. हां, मग बापूंना मतदान केलं. आणि ते काय आमच्या भागाचा काय इकडे विकास बी झाला नाही आणि काय आमच्याकडे लक्ष बी दिलं नाही. पण विकास निधी लय आणलाय म्हणते बापू.
आणला पण आमच्याकडे काय आलंच नाही. आलं नाही. नाही आलं. बरं, मग कागदावरच वाटतंय काय? काय असंच म्हणा तुम्ही किंवा आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणा. बरं. आम्हाला काय बापूचा इकडं कामाचा म्हणजे कामाच्या बाबतीत बापूच काय इकडे आलेला नाही. बरं. मग आता त्यांचे कार्यकर्ते खरं तर विकासाच्या मुद्द्यावरतीच मतं मागायला लागलेत. नाही मागतील ते, पण आबाने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही हे दोघांना केलं सहकार्य. बरं. मग आता आबा राहिलेत. बरं. आता एकदा तर आम्ही त्या आबांना सहकार्य करून बघायला पाहिजे, आपला माणूस आहे बरं. त्या हिशोबानं. मग आम्ही सगळ्यांना सांगतोय, आबांनी सांगितलं तुम्हाला 30-35 वर्ष ह्यांना द्या, 5 वर्ष ह्यांना द्या, आम्ही दिलं. आता आम्ही त्यांना काय सांगतोय, तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण एकदा ह्यांना देऊन बघूया. बरं. मग आता काय चमत्कार घडला तर घडला. मग आता ही जवळा किंवा तुमच्या जी काय वाडे आहेत त्या सगळ्या ह्या सगळ्यामध्ये बघितलं तर तुम्ही सांगितलं की धनगर समाजाचा, मग ह्यामध्ये धनगर समाज ज्यादा आहे का कशा पद्धतीचा आहे? नाही, धनगर समाज आहे, साधारणपणे 50% धनगर समाज आहे. मग आबांच्या पाठीशी किती राहणार आता काय वाटतं ह्याच्यात? त्या पट्टीत राहणार की बाबासाहेबच्या पाठीमागे बी राहणार थोडासा, बरं. आणि आबांच्या पाठीशी बी थोडासा राहणार. बरं. बापूकडे काय धनगर समाज त्याच्यापेक्षा जरा कमीच राहणार. बरं. असतील कोणतर, पण अशी काही जास्त नाही ती. बरं. बाबासाहेब एवढी ना आबा एवढी हां. काय बापूच्या मागे धनगर नाहीत. नाहीत. हम्म. तर आपल्यासोबत हे सर्व भोपशेवाडीचे नागरिक होते, काय ग्रामस्थ होते, कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा प्रत्येक घरापर्यंत जाऊन मशालीचं चिन्ह पोचवण्याचं असतील काम किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते काम या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते. आणि भोपसेवाडीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की धनगर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मताधिक्य जास्त मिळवून देण्यासाठी या आबाच्यासाठी रक्ताचं पाणी करू अशा पद्धतीच्या या ठिकाणी खरं तर बघितलं तर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण कोण उतरले किंवा गमछा तुम्ही घातलेला आहे, काय वाटतंय कोण उतरले ते नावं सांगा पहिले. बाबासाहेब आपलं पुन्हा दीपबाबा, शाजी बापू, बर हे तिघजण बी उतरलेले. मग आता मी आलोय पुण्यातून ही रिक्षा घेऊन. बर मग आम्ही पुणेकर मुंबईकर हे सगळ्यांनी ठरवले बाबासाहेबाला निवडून द्यायचं. तुम्ही पुण्यावरून आलाय? पुण्यावरून. कधी आलाय? आलोय 2-4 दिवस झाले. बरं, तुमचं गाव कुठलं प्रॉपर? भोपशेवाडी. भोपशेवाडीचं का? बरं, मग भोपशेवाडीमध्ये आता बाबासाहेबांच्या विकासाचं कसं काम वगैरे काय केलं? बाबासाहेबाचं काम चांगलं आहे. बर. आणि गणपतरावच्या मागं आम्ही पहिल्यापासून आहे, बरं. त्यामुळे आम्ही ठरवलंय निवडून द्यायचं. मग आता बघितलं तर गणपताभाऊ ते एक ऋषितुल्य नेतृत्व म्हणून संबंध महाराष्ट्राला असेल देशाला असेल माहीत होतं, पण त्यांच्या पाठीमागं बाबासाहेबां काम चांगलं आहे किंवा काम चालू ठेवतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, चालू दिलं. बाबासाहेब ते आबासाहेब असेच आहे. शहाजी बापू पण आहेत, आबा पण एका बाजूला गावाले उभा राहिले. गाववाले आहेत खरं, पण आता काय आम्हाला आमची बाबासाहेब आमचा बाबासाहेब आणायचा आम्हाला. त्यासाठी आम्ही जनतेने निवडणूक हातात घेतली, आम्ही ठरवलंय. गाववाल्याला मतं नाही देणार का? गाववाल्याला मतं देणार. आता आमचं काय पक्षाचं आहे आम्ही, त्यामुळे आम्ही शेका पक्षाला आम्ही मतं करणार देणार. हां, सगळ्यांनी ठरवलंय. आम्ही त्यासाठी पुण्यातनं आलोय. म्हणजे पक्षासाठी मत देणार का विकासासाठी देणार? विकासासाठी. बाबासाहेब विकास करणार आणि निवडून येणार. ठीक. बाबासाहेब 30,000 लीड येणार. हा, वन तुझं वय साइड. किती आहे? 15. 15. हा. तुझं मताला नाव आले का? नाही मग तरी पण काय वाटतंय तुला निवडून येते? येणार. का बरं? कारण की ते पहिल्यापासून आम्ही त्यांच्या मागे आहे. गणपतराव जेव्हापासून होते तेव्हापासून आम्ही त्यांच्या मागे आहे. म्हणजे त्यांच्या मागे म्हणजे कोण कोण आहेत तुझ्या घरातले? आम्ही सगळेजण त्यांच्याकडनं. बरं, आजोबा आजोबा पण त्यांच्याकडे, वडील सगळे त्यांच्याकडनं आहे. सगळ्याकडनं? होय. मग तुला बाबासाहेब का आवडतात? कारण की ते पहिल्यापासून आमच्याकडे येतात, आमच्या घरी काकाच्या घरी येतात, त्या पाय आम्हाला ते आवडतात. तुझ्याकडे किती वेळा आले आतापर्यंत? लय वेळा आले. तू भेटला नाही बाबासाहेबांना? काय म्हणले बाबासाहेब? बाबासाहेब काय नाही. बर, मग एवढं प्रेम बाबासाहेबावर तुझं? हा. बर, बाबासाहेब काय वाढदिवसाला ते फोन करते ना? होय. करते? होय, केलता. 10 तारखेला केलता. कोणाला? तुला? हा. काय म्हणले? हॅपी बर्थडे म्हणून केलता? हा. बर, मग बाबासाहेब निवडून येतील वाटतं? येणार गच वन साइड येणार. हा. बर, तर हा देखील एक 15 वर्षाचा युवक, ह्याला सुद्धा वाटते की बाबासाहेबांचं काम चांगलं आहे, त्या ठिकाणी बाजी मारेल अशा पद्धतीने या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये 3 तगडे नेते खरं तर उतरलेत, कोण बाजी मारेल काय वाटतंय? शहाजीबाबू पाटील. शहाजीबाबू पाटील का वाटते? त्यांनी कामच तेवढी केलेली. बरं, काय काय तुमच्याकडे काय केली ती? आमच्या बोपशेडला एक तळ्याचं काम 3,46,00,000 लाखात मंजूर केले त्यांनी. दिले? होय, दिलंय. बरं, काम चालू होईल जानेवारीपासून. मग आता सध्या नाही का अजून झालं? अजून चालू झालेलं नाही. बरं, एका बाजूला विरोधक म्हणतात की नुसतंच कागदावरती निधी आहे. कागदावर कसं असते, आमच्याकडे पुस्तक आहे तालुके कामं केलेली त्यांनी. बरं,
झालीच वाटतंय तुम्हाला? होय झाली 100% झाली. मग बापूंनी खरं तर पाठिंबाच्या वेळेस दीपक आबांनी साथ दिली आणि अवघ्या काही मतांनी त्या ठिकाणी ती निवडून आले होते. बरोबर आहे. मग ह्या वेळेला आबा सोबत नाही, काय वाटतंय? नाही त्यांची जंगी तयारी आहे. त्यांचे लोक भरपूर कामं केल्यामुळे त्यांची माणसं वाढलीत भरपूर. कोणाची? बापूंची. बापूंची लोकसंख्या वाढलेली आहे, मतदान वाढलेलं आहे भरपूर. आणि त्यात लाडक्या बहिणीची एक दिल्यामुळं बर ती लाडक्या बहिणीची मतं भरपूर पडणार आहे सांगोल तालुक्यात. बर त्यामुळे बापूचा 100% विजय राहणार आहे. पण आता तिरंगी लढतीमध्ये बापू बाजी मारतील वाटतंय? 100% मारणार. बर तुम्हाला काय काय वाटतंय, कशा पद्धतीने मारतील? बापू कमीत कमी 10,000 मतांनी लीड येईल. कसं काय, कसं येतील? आबाला काय बापूची मतं पडत नाहीत, बर शेका पक्षी मतं आबाला पडणार आहेत. बर त्यामुळे बापूचं पहिल्या 80,000 गट्टाची फिक्स आहे. हां बापू एकटा लढत असताना दीपक आबा आणि गणपतराव देशमुख दोघं मिळून लढत असताना बर शहाजी बापूंना कधी 80-85 खाली मतदान पडलेलं नाही. त्यांनी 5,000 4,000 त्यांचा पराभव झालेला आहे. बर त्यामुळे त्यांचा 100% विजय असणार आहे. मग ह्या भागामध्ये बापूंचा जनसंपर्क कसा वाटतोय? जनसंपर्क कमी आहे, बर तर गुपित मतदान बापूला कमीत कमी 400 ते 500 मतदान बोपशाडीतनं होणार आहे. तुमच्या धनगर समाजाचं धनगर झालं? नाही, मी गुरव समाज आहे. वाणी समाजाचं भरपूर मतदान होणार आहे बर. शहाजी बापूंना. बर फक्त उघड होणार नाही. होता येणार नाही? हा उघड मतदान करत नाही, ती गुपित मतदान होणार आहे. बर त्यामुळे बापू लीड घेतील वाटतंय? लीड नाही घेणार, बर. तर मतदान तरी बोपशाडीतनं कमीत कमी 400 ते 500 मतदान पडणार. किती आहे भोपशेवाडीचं मतदान? 2200 मतदान आहे. बर हा. तर त्यांनी बापूंना सुद्धा कशा पद्धतीने लीड मिळणार त्यांचा आहे आणि सुद्धा ते खुलासा निवडून या तर ठिकाणी येणारच केलेला आहे. आहे. परंतु जो हवा केली जाते, स्टंट केला जातोय की तो स्टंट हा ठराविक काळापुरता प्रभावी ठरतो, परंतु मताच्या रूपामध्ये तो परावर्तित होणार नाही आणि 100% डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडून आता येणार. बघितलं तर एका बाजूला गावातीलच एक तुमचा उमेदवार खऱ्या अर्थानं उतरलेला आहे. मग ह्या उमेदवाराला तुम्ही मदत करणार नाही का? नाही, आमच्या गावातील जरी ते उमेदवार असतील तर इलेक्शन हे एका तत्वावरती आधारित असतं, विचारावरती आधारित असतं. त्यांचा ज्या वेळेला पुरोगामी विचाराबरोबर ते होते, त्यावेळेला युतीत ज्या वेळेला इलेक्शन झाले त्यावेळेला मदत केली गेलेली आहे, परंतु त्यांचा विचारच ठाम नाही. एक ते डावे का उजवे हा विचारच त्यांचा ठाम नाही. त्यामुळं पाठीमागच्या लोकांनी कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यायचा, ही काय दावणीला बांधलेली बैल नाहीत. मी हाकलं का तिकडे जाऊन त्या शेतात वड, ह्या शेतात वड. तालुक्यामध्ये वैचारिक बैठक असणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे, म्हणून वैचारिकदृष्ट्या विचार करून ही लोक डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना निवडून देतील. आता लोकांमध्ये चर्चा सुद्धा आहे की डॉक्टर बाबासाहेब देशमुख गेल्या 3 वर्षापूर्वी कुठं तालुक्याला माहित नव्हते, मग कुठेतरी अनिकेत भैयांची त्या ठिकाणी उमेदवारी डावलून बाबासाहेबांना दिली, ह्यामुळे कुठेतरी नाराजी नाट्य असेल असं तुम्हाला वाटतंय? असं अजिबात काही हे नाहीये. ते त्यांच्या स्वतःच्या शिक्षणासाठी बाहेर गावी, आज शिक्षण जर घ्यायचं, आज इतका उच्च शिक्षित उमेदवार जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला स्वतःला थोडं शिक्षणासाठी वेळ द्यायलाच पाहिजे आणि तो वेळ त्यांनी दिलेला आहे. आज सर्वांगीण स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःचा सर्वांगीण विकास करून ते या तालुक्यामध्ये आलेलं आहे आणि त्याचमुळे ते तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार आहेत. त्यामुळे 2 वर्षात आले, 3 वर्षात आले, 50-60 वर्षापासून डॉक्टर बाई गणपतराव देशमुख यांनी या तालुक्यामध्ये एक विचाराची बैठक पक्की केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी हा विषय गौण ठरतो. मग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर एका बाजूला शहाजी बापू सुद्धा आहे. शहाजी बापू खरं तर 5,500 कोटीचा निधी आणला आणि आम्ही तालुक्यामध्ये विकास केला असं बापू सांगतायत. ह्या गोष्टीकडे कसं बघताय? हा, बापूने निधी आणला इथपर्यंत आम्ही मान्य करतो, परंतु तो निधी आल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो बदल घडण्यासाठी त्याचा वापर व्हायला होता तो झालेला तो आपल्याला दिसून येत नाही. आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर तुमची लाईटची सोय असेल शेतकऱ्यांसाठी, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ह्या 5 वर्षामध्ये बदल झालेला दिसत नाही. शिक्षणावरती तर अजिबातच लक्ष नाही. आरोग्यावरती बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बांधून उभ्या आहेत, पण त्या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत. त्यांच्याकडे बापूंना लक्ष द्यायला वेळ नव्हतं. त्यांनी फक्त निधी आणला, तो निधी आपल्या फायद्यासाठी कसं वापरता येईल याचा विचार केला. त्यामुळे निधी आणला का तर आणला, परंतु त्याचा जनसामान्यासाठी फायदा झाला तर अजिबात झालेला नाही. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब देशमुख हाच पर्याय समोर आहे. तर आपल्यासोबत हे देखील शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि त्यांनी देखील मत व्यक्त केलेलं आहे की सांगोला तालुक्यामध्ये सध्याच्या स्थितीला जर पारडं कुणाचं जड असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचं पारडं जड असल्यास सुद्धा मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.